विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। त्याचबरोबर आर पाटील म्हणजे आबा यांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा केलेला होता, मात्र डान्सबार बंदी संदर्भात पाठपुरावा केला होता। त्यांची मुलगी स्मिता पाटील हिने ही प्रतिक्रिया दिलेली आहे। हे डान्स बार बंद करण्याच्या बाबतीमध्ये जर त्यांची भूमिका असेल तर नव्याने त्यांनी या महाराष्ट्र विधिमंडळाच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्यात कायदा करावा। ज्या अटी शिथिल केल्या गेलेल्या नाहीत त्याचा आधार मानून राज्य सरकारने नव्याने या ठिकाणी डान्स बार बंदीच्या संदर्भातला कायदा आणणं आता गरजेचं आहे। सरकारचं हे अपयश म्हणावं लागेल। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की त्यांनी वकील दिला नाही, काही वेळेस वकील गैरहजर ठेवला, कायद्यात बदल केले, त्यामुळेच आज डान्सबार बंदी होत नाहीये। आज डान्सबारवरची बंदी उठवली आणि जे काही प्रश्न उपस्थित केले जातात की त्या महिलांना रोजगार कुठून द्यायचा किंवा त्यांचं पुढं कसं बघायचं, पण माननीय आबासाहेबांनी त्यावेळेस एक सर्वे केला होता। त्या सर्वेमध्ये डान्सबारमध्ये काम करणाऱ्या महिला ह्या महाराष्ट्रातल्या खूप कमी होत्या। जवळजवळ 70 ते 80% महिला या बांगलादेशी होत्या आणि बांगलादेशीय महिलांचा रोजीरोटीचा सवाल उपस्थित करण्याचा काहीच प्रश्न येत नाहीये। सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडेंनी यावर काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूयात। जजमेंटची कॉपी आल्यानंतर त्याबाबतचा अभ्यास केला जाईल आणि स्वाभाविकपणे जी भूमिका सरकारची याच्या आधीही होती तीच आताही आहे आणि त्यामुळे त्याचा अभ्यास करून योग्य पावलं पुढे टाकले जातील। डान्सबार बाबतचा निर्णय हा आम्ही आधी वाचू आणि मग निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली। मी दौऱ्यावर आहे, निर्णय अजून वाचलेला नाही, पण कोर्टाची परवानगी ही सशर्त आहे, त्यात काही अटी घालून दिलेल्या आहेत आणि त्या अटींचं पालन होईल याची खबरदारी आम्ही घेऊ असं ते म्हणाले। औरंगाबादमध्ये पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला। मी सध्या दौऱ्यावर आहे, आपण बघता, त्याच्यामुळे ह्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय मी काय सांगू शकत नाही। परंतु सुप्रीम कोर्ट ज्यावेळेला एखादा निर्णय घेते त्यावेळेला ते शासनावर बंधनकारक असतं आणि जरी सुप्रीम कोर्टने परवानगी दिलेली असली तरी ती सशर्त परवानगी आहे। आणि ह्याच्यामधला अत्यंत महत्त्वाचा भाग असा आहे की पैसे उधळणं हा जो प्रकार डान्स बारमध्ये चालत होता हा 100% बंद झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता त्याच्यावर पूर्णपणे कंट्रोल येईल आणि ही जी काही रिस्ट्रिक्शन घातली आहेत ही रिस्ट्रिक्शन पाळली जातील हे बघणं आता आमच्या डिपार्टमेंटचं काम आहे। CCTVचा महत्त्वाचा विषय होता। आता डान्स बारच्या फ्लोअरवर CCTV नसला तरी चालेल सुप्रीम कोर्ट इन आउटला CCTV। हे बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आता निर्णय आलेला आहे, सगळं वाचून बघायला लागेल आणि बघितल्यानंतर त्याच्यावर आवश्यक तो आम्ही निर्णय घेऊ। तर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर बारगर्ल असोसिएशनच्या अध्यक्षा वर्षा काळे यांनी समाधान व्यक्त केलंय। मागील अनेक वर्षांपासूनच्या लढ्याला यश आल्याचं मत वर्षा काळेंनी मांडलं। डान्स बारच्या संदर्भामध्ये नेमका निर्णय आलेला आहे आणि या संदर्भातच आपण बोलणार आहोत। वर्षा काळे आहेत आपल्याबरोबर। काय सांगाल, नेमका काय हा निर्णय आहे आणि काय तुमचं म्हणणं आहे? सरकारने नवीन नियम 2016 साली जेव्हा आणला बीजेपी सरकारने, तर तेव्हा त्यांनी 27 अटी घातल्या होत्या। डान्स बारला परवानगी देतानाच त्यांनी असं म्हटलं होतं की अश्लीलता चालणार नाही, स्त्रियांची अप्रतिष्ठा चालणार नाही आणि मला वाटतं ह्याला कायम राखतच सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे। परंतु मला वाईट ह्याचं वाटत होतं की 27 पैकी 16 अटी ह्या बारबालांना डायरेक्टली लागू होत होत्या, त्यामुळे ह्या कायद्याला आम्ही चॅलेंज केलं। डान्स बार सुरू करण्याकडे निश्चित हे एक खंबीर पाऊल आहे, मात्र भीती आहेच आहे की आधीच्या 4 जजमेंट्सच्या नंतरही डान्स बार सुरू करू शकलेले नाही आहेत, इथे महाराष्ट्रामध्ये होऊ शकलेले नाही आहेत आणि त्यामुळे बारबालांच्या आयुष्यांची वाताहत झालेली आहे। तर ते व्यूहचक्र पुन्हा एकदा तसंच चालेल असं मला भीती वाटते। सर्वसामान्य लोक तिकडे जात नाहीत, अनेक लोक तिथे जात नाहीत, जे जातात तर त्यांना जर डान्स बार नसतील तर ते इतरत्र जातात। हे मी 14 वर्ष पाहिलेलं आहे की मग कुठे गेले ही लोक, का घरं तुटली। अनेक फॅमिली काउन्सिलिंगच्या लोकांना जाऊन बघा, आज व्हॉट्सॲप सारख्या किंवा इंटरनेट सारख्या ह्याला समाज माध्यमांना सुद्धा दोष देण्यात येतो घर तुटण्याचा। ह्या अशा पद्धतीच्या व्यसनामध्ये बर्बाद होणं ह्याचं बेसिक आहे दारू, त्याच्यानंतर माणूस वाहवत जातो। दारूवर तर आपलं राज्य सरकार काहीही ठोस पावलं उचलताना दिसत नाही। उलट पक्षी जे दारूबंदीचं खातं होतं ते नंतर आपल्याला माहिती आहे एक्साईजमध्ये कन्व्हर्ट करण्यात आलं। या समाजाची प्रतिनिधी म्हणून मी बारबालांच्या बाजूने उभी राहिले, म्हणजे एक मध्यमवर्गीय स्त्री का बारबालांच्या बाजूने उभी राहते याला कारण असं आहे की मी ते दुःख जवळनं पाहिलंय।
एकंदरीतच बालबालांचं दुःख जवळून पाहिलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या संदर्भामध्ये काम गेल्या अनेक वर्षांपासून वर्षताई करतायत आणि स्त्री समजून घेणं अतिशय गरजेचं आहे अशी टिप्पणी त्यांनी केली. व्हिडिओ गणेश कदमसह हलिमा कुरेशी, न्यूज 18 लोकमत, पुणे. आता दिवसभरातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडींकडे वळतोय. मुंबईच्या महापौरांचं निवासस्थान हलवण्याचं काम सुरू झालेलं आहे. महापौर बंगल्यातून सामान हलवण्याचं काम सुरू झालंय. या मोठ्याल्या ट्रकमधून हे सामान इथून हलवलं जात आहे. राणीच्या बागेतील बंगला महापौरांच्या प्रतिष्ठेला साजेसा असा केला जातोय, ज्याचं काम जोरदार सुरू आहे. हे काम जवळजवळ संपत आलंय. उरलेल्या कामाला 3 दिवस लागणार आहेत. त्यातच इथल्या सामानाची नव्या बंगल्यात नेण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे 22 जानेवारीपर्यंत महापौर निवासातून नव्या बंगल्यातून राहायला जायची महापौर शक्यता आहे. शिवस्मारकासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग आलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाचे 3 अधिकारी दिल्लीला रवाना झालेले आहेत. ते दिल्लीत जाऊन सिनियर काउन्सिलची भेट घेऊन स्थगिती उठवण्याबाबत चर्चा करतील अशी माहिती मिळते. तर पुढच्या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं जाणार आहे असंही कळत आहे. माननीय सुप्रीम कोर्ट साहेबांनी जी स्थगिती दिली आहे ती लवकरात लवकर उठवण्यासाठी आम्ही हालचाली सुरू केलेल्या आहेत. काल आम्ही जे माननीय मुख्यमंत्री साहेबांना मंत्री महोदयाला भेटल्यानंतर आजच काल बैठकीमध्ये ठरलं की सिनियर अधिकाऱ्यांची नेमणूक आम्ही करू. त्यानुसार नेमणूक केली आणि आजच आम्ही आमचे चीफ इंजिनियर आणि अन्य त्यांचे सहकारी यांना दिल्लीला पाठवलेलं आहे. येत्या काळात पुणेकरांवर करवाढीचा बोजा पडणार आहे. मिळकत करात 12% आणि पाणीपट्टीमध्ये 15% दरवाढीच्या सूचना महापालिकेच्या बजेटमध्ये करण्यात आलेल्या आहेत. पुणे महापालिकेच्या 2019-20चं अंदाजपत्रक आज मुख्य सभेमध्ये सादर करण्यात आलं. त्यात या सूचना करण्यात आलेल्या आहेत. 6085 कोटींचं बजेट आयुक्तांकडून स्थायी समितीसमोर सादर केलं गेलं. पुणे शहराला 7ही दिवस 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी 452 कोटींची तरतूद या अंदाजपत्रकात दाखवण्यात आलेली आहे. पण आणीबाणी पाठोपाठ पुणेकरांवर करवाढीचं संकट ओढावणार असल्याची चर्चा आहे. पुण्यामध्ये सिंहगड रोडवर मोठ्या प्रमाणावर पाणी गळती झाली. एकीकडे शहराला पाणी नाही अशी ओरड होत असताना सिंहगड रस्त्यावर जलकेंद्राच्या टाक्या भरून वाहत असल्यानं रस्त्यावर पाण्याचं तळच साचलं होतं. आता एक वेगळी बातमी. हिंगोली जिल्ह्यातील गोजेगाव इथे एक अनोखी मैत्री झाली आहे. ही मैत्री माणसात नाहीये तर प्राण्यांमध्ये आहे. गोजेगाव इथं असलेल्या बैलाची आणि कुत्र्याची अनोखी मैत्री झाली. हे मित्र रोज सकाळी एकमेकांना भेटतात. कुत्र्याला थंडी वाजत असल्यानं दुसरा मित्र बैल त्याला चाटून त्याची थंडी पळवतो आणि कुत्रा फ्रेश होतो. बैल आणि कुत्र्याच्या या अनोखा मैत्रीची संपूर्ण परिसरात चर्चा आहे.